सो वेलकम बॅक टू अनदर व्लॉग गाईज. आम्ही जातोय आज कुठे रावल्या मुका आहे तो. तर आम्ही चाललेलो आहे मामाच्या गावाला. सो चाटवला चाललो मम्मीच्या घरी, जिथं मम्मी लहानाची मोठी झाली. आणि माझं खूप इच्छा होती की मामाच्या गावाला जायचं आहे. सो आता आम्ही चाललो. आणि ॲडिशनल एक ट्रिप आहे, आमची फॅमिली ट्रिप जाणार आहे. आम्ही आज 23 तारीख आहे, 24 तारखेला आमची फॅमिली ट्रिप आहे गणपतीपुळे येते. सो तुम्ही हे पूर्ण ब्लॉग बघा आजचा. आम्ही आता वाजलेत 4:45 झालेत सकाळचे. आता आम्ही इथून निघतोय. 7-8 तासाची ट्रॅव्हलिंग आहे. सो गाडी आम्ही बाहेरच्या साईडला लावले. सो सगळे आलेत गाडीत, मम्मी, जिजू, दीदी, राहुल. आम्ही आता निघतोय 4:45 आवर्सचं ट्रॅव्हलिंग आहे. सो आता आम्ही निघतोय डायरेक्ट. आणि वाजलेत आता 5 वाजलेत 5. सो आता डायरेक्ट आम्ही तुम्हाला भेटू कुठे, जिथं हॉल्ट घेऊ तिथं, जिथं मला झोपेल तिथं. गाईस CNG फुल केलंय आणि आता पेट्रोल भरायला आलो आपण. एक्साइटेड मॉर्निंग, लेट्स गो. बाई CNG पंपवर आलो, लाईटच नाही, वाट लागली आमची. आता ह्याच्या पुढं आहे CNG पंप, तिथं भेटत. आता आम्ही जायला आता हॉल्ट आणि अर्धी टाकी झाले. ओके, मी आता वॉशरूम जरा फ्रेश होतो. आता पण ना 5 मिनटं थांबलो, त्याचा जरा फायदा झाला. कारण की मग लाईट आली, स्पार्क झालेला अँड सो काहीतरी रिझन्स होतं. बट ठीक आहे, आता आमचं CNG भरून झालंय. मागे 3 तास अजून पुढे जायचं आहे. 136 किलोमीटर झालेले आहेत आपले पार. नाही 136 किलोमीटर अजून जायचं आहे. 3 तास आहे. आणि दीदी आणि मम्मी येत आहेत मागून. Maxine and the Rahul babes, the baiting, the बेबी बघा, बेबी कंटिन्यू, बेबी बघा बेबी. आता कुठे थांबायचं वडापाव खायला? आता डायरेक्ट थांबायचं खेड के दिल में पप्पी. मानगाव, आणगाव, सनगाव आणि मुनगाव. चला जाऊ शनगाव. जय वाडे वाले. सो आता आम्ही तिथं जाऊन कुपन आणि ऑर्डर देऊ काय थोडंफार बघू आता काय घ्यायचं काय नाही. आणि माझा गेटअप बघा, इसमें है रोकडा. राहुल कुठे गेला? हा का गेला? हा, राहुल हा गेला. आणि बघा राहुलसाठी मी बघितलं एक पोरगी आणि राहुल आला. अरे बघा मॅच होतात बघा दोघं. कशा खूप. मी ऑर्डर केले 3 मिसळपाव आणि सिंगल वडा उसळ घेतलेत 2. राहुल आणि मी 2. हे किती टेम्पटिंग वाटते बघा ना. रस्ता आमचा वडा उसळ आहे ही वाली. सो आता आम्ही नाश्ता करतो यार, आम्हाला मला भूक लागली. गाईज मी मम्मी सोबत एक्सचेंज केलंय. सॉरी बाय, मला रस्ता जास्त झाला. मला नको रस्ताच नकोय मला नुसतं. जंगे आता याच्यानंतर काय मेंडेटरी असतं. आता आपण नाश्ता केला, आता काय पाहिजे? काय बोल? चिलबी. आता मस्त भाई मिसळपाव खाल्ले. आता फक्त चहाची चुस्की पाहिजे. मस्त चहा घेणार. काहीच बघा किती भारी वाटतं ना आम्हाला. म्हणजे असं लॉंग ड्राईव्हला आल्यासारखं वाटतंय. खूप मज्जा आली मला. जरा मामाच्या गावाला किती वर्षापासून जायचं होतं. आम्ही एकच दिवस गेलेलो दीदीच्या लग्नाची पत्रिका द्यायला तेव्हा. त्यानंतर मम्मीला बोललो मम्मी मामाकडे जायचं आहे. म्हणजे माझी इच्छा होती. आता आम्ही चाललोय तर किती भारी बघा नजारा आहे. नजारा फायनली खेडला पोचलोय. आता वाजलेत 11:50 झालेत. आणि सगळे लोक गाडीतनं उतरून गेलेत सामान आणायला. आणि इथून आता अर्धा तास 1-1.5 तासाचा रस्ता आहे. म्हणजे इथून खेडमधून आतमध्ये चाटवला जायला. सो आता सगळं भेलबिलचं सामान, पत्ते, एकदम सगळं व्यवस्थित सगळं नियोजन करायचा विचार केलाय. सो ते सामान सगळं आणायला गेलेत. आल्या मस्त पाणी पिऊन आरामात बसलो भावानं. अजून मला असं वाटतं की मी गाडीमध्ये व्हायब्रेशन असं झालं. माझा ओरिजिनल घरी आलं. ओरिजिनल घरी. दिस इज माय हाऊस. जेवण रेडी आहे. एक TV असायची जुनी, इथं रेडिओ असायचा. आता आम्ही जेवू लागले आम्हाला. काय रे राहुल? बघ मम्मी इकडे बघ. तू हाय कर ब्लॉगला. जेवलो आम्ही 1 वाजता आणि मी झोपून गेलो इथं खाली बेडवर बाहेर अंगण्यामध्ये.
सो गाईज हे आमचं इकडचं वाघजाई प्रसन्न मंदिर. ॲक्च्युली मी मामाला घ्यायला आले, मामीला. आणि हे नानू आहेत. आणि बघा आपली धन्नो टार्झन. तुम्ही पण पाया पडून घ्या. बघा असं हे घर आहे मामाचं आहे बघा. मी तुम्हाला दाखवलं ना दुपारी, बट हे मामाचं घर आहे. एरिया घर बघा कसं एकदम गच्च भरलेलं आहे भाई. दिस वॉट आय वॉन्ट, दिस वॉट आय वॉन्ट अँड आय लव्ह दिस वाईफ. फुल फॅमिली एक साथ मजा येते मला. बघा बावीस मेला हा पोट्ट्या जन्माला आलेला. 23 नाही 22 बीच मध्ये मधला दांडू क्या हा. चला बर्थडे सेलिब्रेट कर. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर राहुल, हॅपी बर्थडे टू यू. पार्टी कब दे रहा है? एक विस्की. पार्टी कसं नाही पाणी नाही. हॅपी बर्थडे बीच. गाडीत झोपलेत आम्ही. कोणालाच घरी कोणालाच माहिती नाही आम्ही झोपलो. आई इथं मस्त चिल मध्ये झोपू. आता तुम्ही पण झोपा, मजा करा. बाय. मामाचा प्लॅन होता. So, आम्ही सकाळचे 5 वाजायला आलेत आणि आम्ही फ्रेश होऊन चाललोय. आणि हा माझा लुक आहे. ही आहे आमची ट्रॅव्हल्स. दिसणार नाही तुम्हाला प्रॉपर. अँड दिस इज आर्या. चलो चले. जय जय पिकनिक महादेव. गाइस गणपतीपुळे डायरेक्ट गणपतीपुळे चाय नाश्ता फक्त होईल मध्ये. त्यानंतर गणपतीपुळे मग बीच. ओके गणपतीपुळ्याला तुम्हाला भेटतो मी, कारण की आता खूप अंधार आहे. 5ची आपण गणपतीपुळे पोहोचलोय आणि ह्या अशी गर्दी आहे ना खतरनाक. बघा गणपतीपुळे पोहोचला. आता आम्ही दर्शनाला चाललोय. पार्किंग केले गाडीची तिकडे माग. पहिलं दर्शन घेऊ मग नाश्ता करायला जाऊ. गणपतीपुळे मंदिर एंट्री. लाईनीला लागलोय आम्ही. लाईनीला आता किती वेळ लागते काय माहिती. 1.5 तास झाला खरं. एक तास झाला. आणि आम्ही आता गणपती मंदिराच्या जवळ आलोय. गाभारा आहे तो बघा असा. सुंदर वाटत. कधी चमक. दर्शन घ्यायला चालतंय. आमचं दर्शन झालंय पण काही एवढा पाऊस पडतोय ना, फुल डेंजर वाट लागले. पूर्ण जोरात पाऊस पडतोय भाई. आम्हाला काय चान्सच नाही बाहेर. चान्सच नाही फिरायला. हा ना फिरायला आम्हाला जायला चान्सच नाही आता झाला. एवढा पाऊस पडतोय की एकदम वातावरण थंड झालंय.
जातोय परत बस पर्यंत भिजत भिजत, कारण की काही करू शकतच नाही आम्ही पावसाला, थांबणारच नाही येतो असंच बस काढणार आम्ही, चेंज करून मग जाणार समुद्रामध्ये, तुम्हाला दाखवतो काय मजा येणार आहे आम्हाला यार, क्रेझी. आपलं गणपती दर्शन झालंय आणि आज आपण चाललंय आरेवारे बीचला. तर समुद्र आहे हा बघा, विशाल समुद्र, वे वाव विशाल. गाईज आपण पोहोचलोय आरेवारे बीचला. इकडे हे नाही यार, स्पोर्ट्स नाही, वॉटर स्पोर्ट्स. वॉटर स्पोर्ट्स इथे नाही आहेत भाई, आपण थोडं चुकलोय, पण ठीक आहे. जिथं होते ना तिथं ॲक्च्युली लय पाऊस पडला आणि पूर्ण वातावरण डेंजर झालं, सो ते बंद केलं. आता हे बघा सगळ्यांनी बॅगा घेतल्यात, आता आम्ही चेंज करू आणि मग जाऊ समुद्रामध्ये. गाईज लुक ॲट द बीच, समुद्र बघा. स्विमिंग करणार आहे लाटांमध्ये, वॉटांमध्ये. आणखी नाही फोटो काढायची. हा बघा, हे जेवढे चांगले फोटो काढून पण हा चुत्त्या काय पण बडबडतो. हे काय घातलं, हे बघा असे कपडे घातलाय जसं शाटली मॅन बॉडी बिल्डर आहेस का रे, तुझे चांगले फोटो यायला. अम्मा य सो इकडचं सगळं झालंय, आम्ही खूप एन्जॉय केलंय, खूप मस्त. आणि तुम्हाला नखं पण मारले अवधूतनी, ह्यानी मला नखं मारले ह्यानी, आणि हा मजा घेत होता. हा चला आम्ही चेंज करतो. बाय आरेवारे बीच. भाई माझी एवढी दाढ दुखत होती ना काहीच, खतरनाक बोचा फाटकाच आलेला माझा. आता मेडिकलमध्ये जाऊन गोळी घेऊन आलोय, 2 डोस घेऊन आलोय. अजूनपर्यंत असर नाही, पण शांत झाले, जरा असर होईल थोड्या वेळात. आता बघा इथं आम्ही जेवायला आलोय, प्युअर व्हेज जेवण आलं आमचं. थाली मागवले व्हेज थाली, ताके डाळे भाजी 2 आहेत आणि भात पापड चपाती. सो आता स्टार्ट करतो. भाई मला काही बोलायचं नाही, मला भूक लागली, मी जसं खातो भाई. तर गाईज आम्ही ह्याला आलो आहे, म्हणजे किनाऱ्यावर आलो आहे. इकडनं आम्ही फेरीने जाणार आहे. सो हे बघा इकडे एवढी मोठी लाईन लागले, इथं ही फेरी आहे ही वाली, ते एवढी मोठी लाईन आहे. आणि बस आमची इथं, ह्या गाडीच्या 2 गाड्या मागे आहे. सो आम्ही आता इथं टाईमपास करतो आहे, इथं आम्ही कॅच खेळतो. हा छगनभुजाला कॅच पकडता येत नाही आहे लिटरली, आणि माझी चार्जिंग पण कमी आहे. सो मी तुम्हाला स्मॉल कंटेंटच दाखवणार आहे. ओके, गाडीत गेलो चार्जिंगला लावी. आम्हा हग्गीवर पाय दिला वाटतं, पळतोय आता. आम्ही आता राईस खायला आलो आहे, आमचा हाच डिनर आहे. सो आम्ही राईस खाणार आहे, हाफ राईस, नो स्टार्टर नथिंग, कारण की आमची क्वांटिटी खूप आहे, आम्ही 20 जण आहेत. तर स्टार्टर घेतला तर खूप वाया जातील पैसे, आणि जर स्टार्टर नाही घेतला तर मग एक्स्ट्रा जर लागलं तर तिथे पण घेता येईल ना. सो आम्ही येणार आहे फक्त राईस, हाफ. काय वाटतं आणि दादा चिकण्यात आता पप्पी राहुल तुझीच घेऊ शकतो, जर चांगले बनवते हाताची घेणार मी त्याच्या. सो गाईज आज आहे 3रा दिवस आणि गुड मॉर्निंग. आणि 12 वाजले आले, गुड मॉर्निंग तर नाही ॲक्च्युली. हे बघा भाऊजी, मी राहुल, तिकडे विहीर आहे. सो आता आम्ही तिकडे आंघोळीला चाललो आहे आणि खूप थकलो भाई, काल खूप एन्जॉय केलं. तुम्ही जर बघितलं असेल पूर्ण ब्लॉग तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आजचा 3rd डे आहे आणि उद्या आम्ही निघणार इकडनं जायला परत. ओके, ही बघा ही विहीर आहे, हेच आम्ही पाणी पितो, ह्याच्यामध्ये हेच पाण्याने बाहेरून आंघोळ करतो. ह्याच्यामध्ये कधी कोणी आतमध्ये आंघोळ नाही करत. मामाने आंघोळ केलेली आहे मस्त पैकी. आता आम्ही आंघोळ करू. जंग्या पाणी काढ, मजा आवत. आता आम्ही आंघोळ करतो. तर आता आम्ही आलो आहे, मी चाललो आता असंच रँडम आहे, कुठं पण फिरतोय, कारण की माझी दाढ दुखत होती ना एवढी, म्हणून मी व्लॉग बनवत नव्हतो, खूप दुखत होती. आता खाली आलो भाई, होपफुली आम्हाला भेटलं दुकान, म्हणजे दुकान दवाखाना भेटला आणि आम्ही भाई पेन किलर घेतले आणि आता असंच नेचरच्या कुशीत आम्ही फिरतोय आता.
आता आमची होणार आहे भेलची पार्टी गाईज. आम्ही जातो आता थोडंसं खाऊ आणायला. मम्मी चालले मैत्रिणीला भेटला मम्मीच्या, आणि मी राहुल आणि आर्या जातोय मम्मीसाठी तो खाऊ आणायला. मम्मी जाणार, सो मम्मी देईल ना खाऊ पोरांना मैत्रिणीच्या. तर आता आम्ही आंबे पण पाडू. आणि वातावरण बघा काय क्रेझी झालं आहे. आणि माझी दाढीसाठी मी पेनकिलर घेतलं भाई, दवाखाना भेटला होपफुली बाय, मजा आली जात. बरं वाटतं शांत, म्हणजे कसलं वाटतंय नाही तर इथून जाम दुखत होतं. हे बघा केवढा किडा आहे बघा. उलटा करू आता मुंग्यांना पिसळवलं. हा बघा शॉर्ट देतील माझा पाय बघा केवढा, आणि तो बिटर बघा. आई बोले चला वेलकम टू द गाव विलेज. कवडूचे आहेत त्या, हे बघ. आणि हे बघा इथं आंबे असे आहेत ना, आंबे पडलेत. आंबा म्हणजे असं सगळं पाणी पडतंय थेंब थेंब बघा ना. अरे आत्ताच पडलाय, केवढे आहेत, भरपूर आहेत. वरती पण राग भरपूर आहे. आहेत. जोगी बघा मी दगडे घेतले एक, इथं 2-3 दगडी आहेत, पण मी 3-4 दगडीमध्ये तोवले. त्यात 2-3 कोणता पण आंबा डायरेक्ट पाडायचं ट्राय करेन. दाखवणार तर नाही, पाडायचं ट्राय करेन. आता तिकडं दाखव वरती. पडला बघ दगड. फेकताच येत नाही मी पकडे. दाखव आता. ते पण लागत. घराबिरा जायचं कुणाला. पडला दुसरा कोणता पडला. हा पडलाय आता, पिकलेला आहे तो पण ऑलमोस्ट. हे चल दम नाही तुझ्यात. टाइम झालाय भाई. दीदी तुला प्रश्न आहे. आता तुझं लग्न झालंय, आता जेव्हा मुलगा होईल तुला, म्हणजे मला भाचा, तेव्हा तू काय विचार काय केलाय भाऊजी? तुम्ही नाव काय ठेवणार? विचार काय आहे? नाव काय ठेवणार तू तुझ्या? मुलगा मुलगीचं, माझ्या भाच्याचं काय विचार ठेवले तुम्ही? काय विचार केलाय? विचार अजून फिक्स नाही. विचार आहे की दोघांचं कॉमन मिळून एक नाव बनवू. अच्छा, म्हणजे बाबा मामा गौरी मामी सारखंच. हे कुठे जाणतो मग काय अर्णव वेगळं नाही. हा ठीक आहे, जाऊ दे. काय दीदी बोल लवकर. का जाऊ पास करू दुसरीकडे पास वालेला? जाऊ, तू काय विचार केलाय? लग्न कर पहिलं. काही तिथं भेळ पाणीपुरी आणि ते सगळं बनतंय. सो आम्ही तोपर्यंत इथं टाइमपास करत होतो. तर मी नेत्राच्या हातावरती ड्रॉइंग काढली ही टाइमपास म्हणून. तर मी नेत्राला विचारतोय ओके की व्हॉट यू वॉन्ट हिअर, व्हॉट यू वॉन्ट हिअर, व्हॉट यू वॉन्ट हिअर. So, I am asking again, okay? What do you want? What do you want here? What? What? Tila, what ha? What ha? This is butterfly, okay? Then what you want here? तिला नाही समजत आहे पण ती यू वॉन्ट हिअर अ बस. काय पाहिजे तुला इथं? आता इथं काय काढायचं? इथं तेच मी विचारते. व्हॉट यू वॉन्ट हिअर? फुल. ओके. इट्स अ फ्लावर. फ्लावर. तोंडाने बोलायचं, बोच्याकडनं इंग्लिश. फ्लावर. व्हॉट यू वॉन्ट हिअर? ये नो इट्स अ फ्लावर. नाही परत कर. व्हॉट यू वॉन्ट हिअर? व्हॉट यू वॉन्ट हिअर? ओके. अँड व्हॉट यू वॉन्ट इज हिअर? छक्कावर आहे बाबा. चला आता मी फ्लावर आता काढतोय. इथं काय काढू? फ्लावर. आता आम्ही फ्लावर काढतो. ओके बंद व्हा. काय बघा
शेफ दिस कटलेट कुठे आहे मामी? कटलेट कॅन्सल झाले. हा बघा पाणीपुरी भेल. एव्हरीबॉडी कम ऑन. भेल खाल्ली आता पाणीपुरीवर ताव मारतात सगळे लोक. आम्हाला मज्जा आली मज्जा. हे कट झालं पाहिजे. हे बघा हे कट झालं. हे शक्य काय करतो आणि ते कट करतो. सगळ्यांसोबत खाले. येस भेळ पाहिजे. भेळ अजून भेटले मला. पत्ते नाईट आणि बघा गाईज माझ्याकडं तिरीची जोड आहे. तर क्वीन पाहिजे. बाकीचे एवढं झालेलं आहे माझं. लेट्स गो. मी जिंकणार आहे असं मला वाटतं पहिल्या राऊंड. हे लोक हारणार आहेत 1 2 3 4 5 6 आणि 7 आणि 8. इतनी खुशी पहिला डावच दीदी जिंकले यार. काय करायचं दीदी? कशी काय जिंकलीस खरं सांग. स्ट्रॅटेजी दे दीदी मला. नवऱ्याला बाजूला येऊन खेळायचं. मी आता कुठून आणू शोधून माझी बायको. बरोबर राहुल. बघा सगळ्यांना पैसे भेटलेत. आम्हाला नाही भेटलेत. हे तुला कुठे भेटले? तुला नाही. कुठे गेले? कोण गेलं? इथे लवकर बाहेर. हाऊ मच यू गॉट मनी? ओ पैसे किती दिले तुम्हाला? किती भेटले? मैं नहीं बताऊंगा. लवकर सांग. 500 रुपये. सगळ्या पैसे भेटले. आम्हाला पैसे भेटले नाही. आता मामाच्या मुलांना भेटले पैसे. मामा काय देते आम्हाला? मामाने आम्हाला रान नेवा दिलं. बघा हे एवढं सगळं दिलं. हॅलो आमचीच असेल कदाचित. मी काय म्हणतोय Yes. दोन्ही फळे ह्याच्यात बसतील. ओके दोन्ही आम्हाला दिलेस. मग निघायचं नाही मला गाईज. आम्ही निघतोय.